मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आनंदाचा अनुभव देणारी ध्यान साधना आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावश्यक ठरली आहे। याच विचारातून जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने सहजयोग परिवाराने नाशिक जिल्ह्यातील 135 केंद्रावर भव्य ध्यान साधना सत्राचे आयोजन केले। पाथर्डी येथील निर्मल दरबार आश्रमात आयोजित विशेष कार्यक्रमात साधकांनी कुंडलिनी शक्ती जागृतीच्या माध्यमातून निर्विचार ध्यान साधनेची अनुभूती घेतली। यात सायंकाळी 6:30 वाजता सुरू झालेल्या सोहळ्याला साधकांची मोठी उपस्थिती लाभली। कार्यक्रमादरम्यान परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांच्या सहजयोग मार्गदर्शनाचे विचार साधकांपर्यंत पोहोचवण्यात आले। डॉक्टर शीतल विसावे, सचिन कापडनीस, डॉक्टर संजय विसावे आणि जिल्हा प्रमुख मुकुंद सूर्यवंशी यांच्यासह मार्गदर्शकांनी साधकांना ध्यानसाधनेचे तांत्रिक व आध्यात्मिक महत्त्व पटवून दिले। ध्यानसाधनेने मनातील भीतीचा नाश होतो, आत्मविश्वास उंचावतो आणि सृजनशीलतेला चालना मिळते। मन स्थिर होऊन तणावमुक्त जीवनाचा मार्ग सुखकर होतो, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। सहजयोग साधनेमुळे साधकांच्या अंतर्मनात सकारात्मक बदल होतात। आत्मशांती, तणावमुक्तता आणि कुशाग्र विचारशक्ती या लाभांमुळे साधकांचे आयुष्य अधिक सुखकर व समाधानकारक होते। याशिवाय साधनेतून आंतरिक ऊर्जेचा प्रभाव अनुभवता येतो, ज्यामुळे व्यक्तिमत्व अधिक परिपक्व आणि दृढ बनते। कार्यक्रमाच्या समारोपाला सामूहिक आरती करण्यात आली। साधकांनी या दिव्य अनुभूतीचा मनमुराद आनंद घेतला आणि पुढील जीवनात ध्यानसाधनेचा नियमित सराव करण्याचा संकल्प केला। जय श्री माताजी। आज निर्मल धाम आश्रममध्ये आपण सगळे जमलेलो आहोत आणि आज काल परवा जे आम्ही आवाहन केलेले होते की आज विश्व ध्यान दिवस आपण सगळीकडे साजरा केलेला आहे आणि परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांना जे काही या ध्यानाला पूर्ण जगभरात आपण आज अनुभवलेले आहे, तो सुंदर दिवस आजचा आपण अनुभवता आहात। आपण सगळे सहयोगी इथे जमलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। परवाच्या ज्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व नागरिक इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। ज्यांचा योग आहे त्यांचा सहयोगात योग घटित झाला आणि त्यांना ध्यान साधनेचा आनंद मिळाला, त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद। आजचा दिवस खूप सुंदर आहे आणि श्री माताजींनी माझ्या जीवनामध्ये जी कलाटणी दिली ती कलाटणी मी अनुभवली आहे, मी साक्षी आहे त्या गोष्टीची आणि ह्या साक्षी असण्यामुळेच मी माताजींच्या प्रचार प्रसाराच्या कार्यात सहभाग घेत असते आणि आपणा सर्वांना आमंत्रित करत असते आणि माझ्या आमंत्रणाला मान देऊन आपण आलात। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उद्या आपण माताजींची विष्णू स्वरूपात पूजा, महाविष्णू स्वरूपात पूजा करणार आहोत आणि ह्या पूजेलाही सर्व साधकांनी यावे आणि पूजेचा आणि श्री माताजींच्या परमाशीर्वादाचा आनंद घ्यावा। धन्यवाद। आज विश्व ध्यान दिवस ह्या निमित्ताने सहजयोग ध्यान परिवार नाशिक आज ध्यानाचं सुंदर आयोजन असं आपण ह्या ठिकाणी केलं होतं। कुंडलिनी शक्ती जागृती आत्मसाक्षात्कार हे वैभव मानवाचं आहे आणि त्याने ते मिळवावं हा संदेश परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवीजींचा आहे। ह्या संपूर्ण विश्वाला एकतेचा संदेश देणाऱ्या परमपूज्य श्री माताजी यांनी आज ह्या ध्यानाला संपूर्ण विश्वात प्रसारित केलेला आहे। तर आज ह्या विश्व ध्यान दिवसाच्या दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो, आमंत्रित करतो की त्यांनी सर्वांनी यावं आणि ध्यान शिकावं। शास्त्रशुद्ध पद्धतीने ध्यान करणं हे एक मानवाला एक मिळालेली भेट आहे परमेश्वराची। तसंच उद्या ह्या ठिकाणी एक सुंदर असं आयोजन केलं जाणार आहे। ह्या ठिकाणी मोठं असं आयोजन जेणेकरून सर्व नाशिक शहरातील साधक या ठिकाणी येतील आणि एक छानपैकी ध्यानाचा ते आनंद घेऊ शकतील, असा हा आजचा आणि उद्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी सांगता होते। मी सर्वांना ह्या ठिकाणी आले त्यासाठी आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो। थँक्यू सो मच। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक।